नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र भैया SSC GD 2025 तुमचं फिजिकल सध्या सुरू आहे. फिजिकलचे आपले 2-3 दिवस झालेत आणि आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फिजिकल अजून राहिलेत. ठीक आहे, मला टेलिग्रामवर म्हणा 2-3 ठिकाणी पोरांचे मेसेज येत होते की भैया शेवटच्या दिवसाची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे जेणेकरून आम्ही फिजिकलमध्ये आम्हाला काही अडचण फेस नाही झाली पाहिजे बा. ठीक आहे, तर विषय कसा असते, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे येते की 5 किलोमीटर जास्त हार्ड रनिंग नाही. हे तुम्हाला पण माहिती आहे, जे प्रॅक्टिस करते 5 किलोमीटरचे काही एवढं हार्ड नाही. 5 किलोमीटर 24 मिनिटात मारणं जे पोरं प्रॅक्टिसमध्ये आहे ते मारतं भैया. ठीक आहे, पण यावर्षी सीन काय झाला की तुमचं अचानक फिजिकल डेट आली. बरेचसे पोरं आपल्या प्रॅक्टिसमध्ये नव्हते आणि बरेचसे पोरं आत्ता काही 10-15 दिवस म्हणा तेव्हापासून प्रॅक्टिसला लागलेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला लास्ट दिवसामध्ये काय स्ट्रॅटर्जी फॉलो केली पाहिजे हे इम्पॉर्टंट असते. कारण की शेवटचे दिवस भैया कधी बी कोणत्या बी याच्यासाठी इम्पॉर्टन्स असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मग मी शेवटच्या दिवसात तुम्ही काय काय करू शकता. ठीक आहे, आणि फिजिकल म्हणजे मी काय फिजिकल ट्रेनर नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे, पण मीनं पण SSC GDची रनिंग काढेल आणि मी फिजिकल जे ट्रेनर आहेत यूट्यूबर म्हणा इकडून 2-3 ठिकाणाहून व्यवस्थित माहिती काढली आणि त्यानंतरच मी तुम्हाला माहिती देत आहे. ठीक आहे, आणि त्या याच्यात विषय असा येऊ शकतो की जे पोरं नवीन आहेत त्यांनी हे आता मी सांगतो स्ट्रॅटर्जी कशी आहे पुढं. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर आता बऱ्याचशा मुलांचे अजून फिजिकल आता सुरू आहेत बरोबर. काही मुलांचे 2 दिवस, काही मुलांचे उद्याच असेल, काही मुलांना 10 ते 15 दिवस बाकी असेल अजून. ठीक आहे, तर प्रत्येकाला ही स्ट्रॅटर्जी अलग असेल. म्हणजे प्रत्येकजण आता एखाद्याचं एकच दिवस असला आणि त्यानं मारून टाकावं रॅपिटेशन असं मी काय सांगत नाही आहे. ते तेवढं तुम्ही समजू शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्याचे 2 ते 3 दिवस माझ्या तरी अंदाजानं ज्याचे 2 ते 3 दिवस नंतर फिजिकल आहे भैया, तर त्यांना जास्त हार्डवाली रनिंग करू नका. हार्डवाली इन द सेन्स म्हणजे की रॅपिटेशन घेऊ नका जेणेकरून तुमच्या पायामध्ये ते त्याचा दर्द त्याचा म्हणजे असते ना, रॅपिटेशन मारल्यावर पूर्ण पाय जाम होऊन जातात, तसं काही असेल बा. त्याच्यामुळे शेवटचे 2 ते 3 दिवस भैया तुम्ही एकदम स्लो रन घ्या आणि शक्य असेल तर एकदा फिजिकली जाण्याचे त्याच्या आधी तुमचा एकदा टाईम काढून घ्या. टाईम काढल्यानं एक तर फायदा बी होते, तोटा पण होते. टाईम काढताना तुम्ही टाईम कधी बी तुमचा म्हणजे आता फिजिकल ज्याचं आहेच हालफिलालमध्ये, तर त्याने एकदा तुमचा टाईम काढून जा. टाईम काढल्यानं विषय काय होते, आपल्या अंदर एक कॉन्फिडन्स येते की भैया मी ना फिजिकल मारले 5 किलोमीटर माझं तिथं घरी 24 का मिनिट होणं आले. 24 मिनिटात जर तुम्ही घरी मारू शकता, तिथं मी लिहून देतो मारू शकता. म्हणजे काही केसमध्ये अडचणी येतात, परंतु सीन कसं असते की तिथं गेल्यानंतर आपल्या अंगामध्ये एक विल पॉवर असते. त्या विल पॉवरच्या भरसोर आपण 1 मिनिट तरी आपण तिथं कमी करू शकतो. कारण की जे पळता पळता आपण सगळे आपली पुरी मेहनत आठवायची, आपली लॅब आठवायची, आपल्या सगळ्या गोष्टी आठवायच्या, तुमचं आपोआप 1 मिनिट तिथं कमी होणारच आहे. ठीक आहे, तर पळताना म्हणजे तिथं फिजिकली जायच्या आधी तुम्ही तुमचं एकदा टायमिंग काढून घ्या. शक्य असेल तर टायमिंग तुमचा ग्राउंडवरच काढा. ग्राउंड मोजायचं असेल सपोज कोणाला, तर ही ॲप असते. तर बऱ्याचशा पोरांचं हे बी आलं की ग्राउंड कसं मोजा. आता बरेचसे ग्राउंड तर मोजलेच असतात ऑलरेडी. तुम्ही जिथं आता एवढे वर्ष तुम्ही पळू राहिले, मेहनत करू राहिले, तर ग्राउंड माहीत असेल. पण सीन असं आहे, आपलं ग्राउंड जे आहे आता तळेगावचं पुण्याचं ग्राउंड आहे महाराष्ट्रासाठी, तर ते आहे 357 मीटरचं. तुम्हाला मारणं आहे 14. तर बॉडीला अशी हॅबिट ठेवा. आता काय पोराचे ग्राउंड जास्त असेल, कोणाचं 500 असेल, कोणाचं 400 असेल. 400 ठीक आहे, समजा 400 350 मिळतं जुळते. 357चं आपलं जे आहे ते मिळते जुळते. तर तुम्ही म्हणजे सांगायचा अर्थ हाच की ट्रॅकरने व्यवस्थित मोजा तुम्हाला किती राऊंड मारणं आहे. नाही तर तुम्ही काय म्हणतात त्याला, टाईम काढायच्या चक्करमध्ये पळसान जास्त, टाईम इन जास्त, मग तुम्ही जाताना तुमच्या मनात तेच राहील की भाई आपला टाईम तर आला 25 मिनटं आला, 24 मिनटं आलं, तर ते कॉन्फिडन्स तुमचं तिथे कमी होऊ शकते. त्याच्यामुळे व्यवस्थित एकदम फिक्स मोजा तुमचं, एकदा नाही तर दोनदा मोजा तुमचं 5 किलोमीटर कसं भरते बा. आणि टाईम तुमचा शक्य असेल तर ग्राउंडवरच काढा. शक्य असेल तर म्हणजे 100% ग्राउंडवरच काढा. कारण की तुम्हाला पळणं ॲट द एंड पळणं तुम्हाला ग्राउंडवरच आहे. 14 चक्कर मारणं आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही घरून एकदा टाईम काढून जा ज्याचे 2 ते, आणि असं पण नका करू की उद्याच ग्राउंड आहे तर आज टाईम काढून राहिलो. शेवटचे 2 ते 3 दिवस लास्टचे समजून राहिले ना तुम्ही. ठीक आहे, आणि शेवटचा जे दिवस असतात म्हणजे उद्या आता मला निघणं आहे सपोज, तर त्या दिवशी जास्त तुम्ही ग्राउंडवर जा. फक्त स्ट्रेचिंग बिचिंग करा, थोडे 1-2 राऊंड मारा वॉर्मअप व्हायसाठी बॉडी, आणि स्ट्रेचिंग करून भैया तुम्ही मसल जर रिलॅक्स करायचं असेल एखाद्या कोण मालिश बिलिश करून तुम्ही फिजिकलला जाऊ शकता. ठीक आहे, हे झालं स्ट्रॅटर्जी कोणासाठी त्याचे 2 ते 3 दिवस आहेत. आणि सोबत नेताना आता म्हणजे ते आपलं इलेक्ट्रॉल पावडर असते. ठीक आहे, इलेक्ट्रॉल पावडर तुम्ही सोबत घेऊन जा. इलेक्ट्रॉल पावडरचा फायदा काय असते, तुमची
बॉडीमधून ते पाणी कमी होऊ देत नाही, डिहायड्रेट होऊ देत नाही आणि तुमच्या जे बॉडी जे मिनरल असते ते टिकवून ठेवते. हे माहीतच आहे तुम्हाला, सगळे तुम्ही पहिल्यापासून पाहताच आहे. पण एक काम आहे माझं सांगणं, ठीक आहे. हे पण तुम्ही घेऊन जा, इलेक्ट्रोल पावडर भेटते मेडिकलवर. पाणी कधी बी प्यायचं, म्हणजे आता जे जातील त्याच्यासाठी सांगा तुम्ही. आणि जे प्रॅक्टिस करू ते पण ठीक आहे, ते त्यानं पण घेतलं तर चालतं. रनिंगच्या आधी घ्या, रनिंग झाल्यावर पाणी शक्यतो याचंच प्या. आता ज्याचे 2-3 दिवस असे शेवटचे बाकी आहे, याचंच पाणी प्या. ट्रेनमध्ये बी चालले तुम्ही, तुमच्या बॉटलमध्ये हे इलेक्ट्रोड टाकून ठेवा आणि याचंच पाणी पित राहा, जेणेकरून तुमचं ट्रेनमध्ये जाताना तिथं गेल्यावर तुमची बॉडी काही लूज पडणार नाही. बॉडीमध्ये एनर्जी टिकून ठेवा. आणि शक्य झालं तर आता सपोज ज्याची रनिंग, व्हिडिओ थोडा लंबा होईल मान्य आहे, आता मी सगळ्याच गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करत त्याच्यात. रनिंग मारणे सपोज आपल्याला आत्ता आज फिजिकलसाठी आपण पोचलो तिथं, तर फिजिकलसाठी आपण पोचल्यानंतर जे आपल्याला सूट होते, म्हणजे कोणी आता केळ खाऊ राहिला, तुम्ही पण नाही तुम्हाला, आता तुम्ही याच्या ती केळ खायला नाही, तुम्हाला लागली भूक, तर तुम्ही त्या पोराचं पाहून ते म्हणे भाई घे रे बाई केळ खाय. तसं काय करू नका. कोणी केळ आणते, कोणी त्याच्या घरचा लड्डू आणते, कोणी म्हणजे प्रत्येकाचं अलग अलग असते, ठीक आहे. तर तुम्हाला जे सूट होईल ते खाऊन पळून पहा. म्हणजे कसं आहे, तुम्हाला तिथं बॉडीमध्ये काहीतरी असणं जरुरीचं, पण जे हलका असेल ते, म्हणजे चॉकलेट झालं, चॉकलेटमध्ये बरीचशी एनर्जी असते. एखादं चॉकलेट घ्यायचं आपलं 5-10-20 रुपयाचं, कॅडबरी जी असती ती कॅडबरी घ्यायची आणि तिथं रनिंगच्या आधी खायची. मी म्हणजे माझं तर तसं सांगतो, मी कोणती बी रनिंग असली मी ते आधी चॉकलेट खातो, कारण की चॉकलेटमध्ये भैया बरीचशी एनर्जी असते. कोणाला काय म्हणता येईल अजून, प्रत्येकाचं अलग अलग असते, ते त्याच्या लेवलवर मी सोडून देतो. फक्त की जे सूट होत नाही ते न खाऊ असं म्हणणं आहे. मग की तुम्ही याच्या आधी चॉकलेट खात होते, काही खात होते, तुम्ही दुसरं खाल्लं, त्यांना प्रॉब्लेम होते. 5 किलोमीटर जवळची रनिंग नाही, ही लंबी रनिंग आहे, तुम्हाला 14 चक्कर मारणे पुरं. तर पोटात जर गडबड झाली तर तुमचा गेम होऊ शकते, ठीक आहे. हे झालं आता ज्याचं रनिंग 2-3 दिवसात, याच्यासाठी जेवढं होईल तेवढं, जेवढं आठवड्याला समजा तेवढं सांगितलं मी ना, ठीक आहे. आता ज्याचं रनिंगले 5 ते 10 दिवस बाकी आहे, शेवटचे 10 ते 15 दिवस म्हणा, तर शेवटच्या दिवसात आता ही माहिती मी ना, म्हणजे हे जर फॉलो केलं तर हे म्हणजे हे का असते, रामबाण सोल्युशन असते बघा. रॅपिटेशन झाल्या, रॅपिटेशन, स्लो फास्ट रनिंग, लॉंग रन, हे मिक्स रनिंग तुम्हाला मारणं पडेल शेवटच्या दिवसात. नाही तर तुम्ही ग्राउंडवर जाऊ राहिले, कधी 4 राऊंड कधी 5 राऊंड, तर एवढा इफेक्ट पडत नाही. जर तुम्ही व्यवस्थित जर मॅनेज करू राहिले, आता हे टाइम टेबल तुम्ही स्वतः बनवा. मी फक्त सांगू राहिलो तुम्हाला ॲड काय करणे शेवटच्या दिवसात. एक तर तुम्हाला रॅपिटेशन ॲड करणे, फास्ट रनिंग, स्लो रनिंग ॲड करणे, लॉंग रनिंग ॲड करणे, आणि तुमचा पेस काय असते. पेस म्हणजे तुम्ही 1 किलोमीटर किती टाईममध्ये कवर करू राहिले, हा तुमचा पेस आहे. तसं पाहिलं तर तुम्हाला तुमचा पेस ठेवणे, 5 किलोमीटर तुम्हाला पळणे, बरोबर पेस तुमचा असला पाहिजे 4 तर जास्त झाले, 4.5 मिनटाच्या आसपास तुमचा पेस असला पाहिजे 1 किलोमीटरचा. तर जेणेकरून तुम्हाला गुन्हेला 5 केल्यावर तुमचा 22 ते 23 मिनटाच्या आसपास तुमचं फिजिकल आरामात कवर होईल. 4 ते 4.5 मिनिट, 4.5च्या आसपास पेस असते तुमचा. तर ते एवढा काही हार्ड नाही आहे. फक्त स्टार्टिंगची रनिंग जी आहे ती थोडी स्लो करा. स्टार्टिंगलाच तुम्ही उचललं तर पाय जाम होतात, प्रॉब्लेम येते पुढं, ठीक आहे. थोडं आता प्रत्येकाला माहीतच असं आपण कसं पळतोय, तीच स्ट्रॅटर्जी घरूपासून बोलवा आपण, की आपल्याला तिथं कसं पळणे बा, ती स्ट्रॅटर्जी तिथं वापरा. राऊंडच्या हिशोबानं 14 राऊंड मारणे, ठीक आहे. तर आता 10 ते 15 दिवस तुम्ही काय फॉलो केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रॅपिटेशन तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा. 2 ते 3 दिवस तुम्ही रॅपिटेशन घ्या, ठीक आहे. आता हे फॉलो कोण करू शकते, ज्यांना पहिलं रनिंग करेल भाई, आणि जे थोडं प्रॅक्टिसमध्ये, जे नवीन एकदम नवीन, म्हणजे बस फिजिकल आले मग चांगले मार्क आहे आणि मला पळणे बा काय बी करून, तर त्याच्यासाठी हे होऊ शकते बा. म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस करेल नाही, जे डायरेक्ट रॅपिटेशन मारू राहिलं, तर ते थोडं सांभाळून, म्हणजे आधी थोडी प्रॅक्टिस पाहिजे असं म्हणणं आहे मग, ठीक आहे. तर तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला 10 ते 15 दिवस बाकी आहे, अजून 7-8-10 दिवस 15 दिवस, तर काय ॲड करू शकता तुम्ही. एक तर रॅपिटेशन ॲड करू शकता 400 नाही तर 800च्या रॅपिटेशननं काय होतं, तुमचं लंग्स जे असते ना त्याची कॅपॅसिटी वाढते आणि स्पीड इम्प्रूव्ह करायला मदत, म्हणजे स्पीड तुमची इम्प्रूव्ह होते. पण रॅपिटेशननं शेवटचं जे तुम्हाला खिसणं आहे ते तुम्ही ओढू शकता व्यवस्थित. तर 400चं नाही तर 800चे रॅपिटेशन घेऊ शकता तुम्ही. 400च्या मी फ्लेक्सिबल ठेवले शेड्यूल, तुम्ही तुमच्या मतानं बनवून टाका. आता शेवटचे दिवस तुम्ही डायरेक्ट नियोजन आखून टाका आतापासून, की आज हे घेणे उद्या ते घेणे, असं पळा मिक्समध्ये, तेव्हा तुम्हाला काहीतरी इफेक्ट भेटेन बा. नाही तर तेच आपलं गेलं राऊंडवर मारलं पोरासोबत 1-2 म्हणजे 7 कधी 8 कधी, नाही तर रोज बी तुम्ही 5 किलोमीटर मारू राहिले तर तेवढं इफेक्ट देणार नाही. हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की तुम्ही रोज, आता तुमचं फिजिकल समजा तुम्ही रोजच मारू राहिले 5 किलोमीटर, तेवढा इफेक्ट देणार नाही जेवढा इफेक्ट हा मिक्स रनिंग देईन तुमचा, ठीक आहे. मग खोटं वाटत असेल ChatGPTवर पहा, यूट्यूबवर पहा,
तुम्हाला हेच समजेल की तुम्हाला आपल्याला शेवटच्या दिवसात मिक्स रनिंग मारणं आहे. शेवटच्या दिवसात म्हणजे असं नाही की 2-3 दिवसातच, 10 ते 15 दिवस ज्याच्याकडे 8 ते 10-15 दिवस त्याच्याकडे टाईम आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. तर तुम्ही ॲड काय करू शकता, 400चे 6 ते 10 रेपिटेशन, 800चे 4 ते 5 रेपिटेशन यानं तुमचं लंग्स आणि स्पीड इम्प्रूव्ह होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅपिटेशन झाल्यावर थोडं 3 ते 3.5 किलोमीटर एखाद्या रॅपिटेशन नंतर थोडं रिकव्हरी पाहिजे, त्यासाठी स्लो रनिंग घ्या. 3 ते 3.5 किलोमीटरची तुम्ही स्लो रनिंग घ्या. ठीक आहे. तुमचा पेस असला पाहिजे 4.2 मिनिट ते 4.3 मिनिट. ठीक आहे. हे फास्ट रनिंगसाठी. आणि स्लो म्हणजे एक दिवस 3.3 किलोमीटरची एक दिवस स्लो घ्या, एक दिवस फास्ट घ्या. सरळ. स्लो म्हणजे रिकव्हरीसाठी. तुम्ही रॅपिटेशन मारली नंतर रिकव्हरी करा, नंतर एक दिवस फास्ट घ्या 3 ते 3.5 किलोमीटर. हे हप्त्यात आता तुमचे 10 ते 15 दिवस राहिले. एक ते दोन दिवस हे घ्या, 2 ते 3 दिवस हे घ्या. ठीक आहे. एखाद्या दिवस 2 ते 3 दिवस तुम्ही लॉंग रन घ्या, तुम्हाला जेवढं जमत असं 6 किलोमीटर 7 किलोमीटर याच्या आसपास घ्या, 5 किलोमीटरच्या पुढं, जेणेकरून तुमचं बा इंडोरन्स वाढेल की तुम्हाला 5 किलोमीटरमध्ये दिक्कत नाही येणार बा पडायला जास्त. ठीक आहे. हे झालं लॉंग रन. ठीक आहे. हे बी तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा. आणि नॉर्मल रन म्हणजे कसं म्हणा तुम्ही 5 किलोमीटर बी घ्या एखाद दिवशी, टायमिंग काढायसाठी नाही बरं, असं नॉर्मलवालं. कसं फर्स्टचे 2 किलोमीटर आहे वार्म पेस, म्हणजे थोडं कमी पेसमध्ये घ्या. आणि शेवटचे 3 किलोमीटर 4.5 ते 4.45च्या पेसवर असू द्या. ठीक आहे. आणि अजून तुम्ही काय ॲड करू शकता, 200च्या रॅपिटेशन ॲड करू शकता. ते तुमच्या मनावर आहे, 10 घ्यायच्या, 15 घ्यायच्या, कमी घ्यायच्या. ठीक आहे. हे तुमच्या ह्या 4-5 गोष्टी आहे, म्हणजे 400चे रॅपिटेशन, 3चं स्लो फास्ट, लॉंग रन, नॉर्मल रन आणि 200च्या रॅपिटेशन. ह्या 4-5 गोष्टी तुम्ही तुमचा स्वतःचा एक शेड्यूल बनवा. मागं पुढं करून फ्लेक्सिबल सांगितलं मी तुम्हाला, कसं बी तुम्ही तुमच्यानुसार याला ॲडजस्ट करू शकता. पण हे तुम्ही जर फॉलो केलं नक्कीच तुम्हाला काही ना काही फरक भेटणार आहे. आणि ज्याची रनिंग मी 2दा-3दा सांगितले, ज्याची रनिंग पहिलीपासून आहे त्यांनाच फॉलो करा. नाही तर असं माझा उद्देश नाही किंवा हे करून बस तुम्ही तुमचं फिजिकलमध्ये काहीतरी अडचण या, नाही तर ॲट द एंड मी ते सांगणार तुम्हाला जसं सूट होते तसं करा. ठीक आहे. आणि अजून टिप्स सांगायच्या झाल्या शेवटच्या, तर प्रत्येक दिवशी तुम्ही वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग तुमचं आहेच भैया. प्रत्येक दिवशी तुमचं रनिंग झाल्यावर कूलडाऊन आणि वॉर्मअप स्ट्रेचिंग ते आहेच. ठीक आहे. एक्स्ट्रा टिप किंवा शेवटचे 3 दिवस जे राहील ना, फक्त हलकं रन करायचे आणि स्ट्रेचिंग करायची, शरीर फ्रेश ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक आपण जी प्रॅक्टिस केली तर 10वी नंतर काय करणे, आपल्याला कूलडाऊन, जॉगिंग प्लस स्ट्रेचिंग करायची. भरपूर पाणी पिणे या दिवसात, प्रोटीन खाणे, झोप. हां, आणि सांगायचंच राहिलं, व्यवस्थित झोप घ्या. आता शेवटचे 2-4 दिवस तुमचा अभ्यास थोडाफार बुडला तर चालते. तुमचं कारण तुम्ही लॅबमध्ये जात असताना इकडं तिकडं पोलीस भरती बी आपली मान्य आहे. अभ्यास थोडंफार, ज्याला चांगले मार्क म्हणत मी, ज्याला फिजिकल ज्यानं गेले टार्गेट बा आपले सिलेक्शन घेणे, वरती घेणे, तर थोडाफार अभ्यास नाही बी झाला चालन, 7-8, 10-12 दिवस चालते. म्हणजे असं बी नाही डायरेक्ट अभ्यास शून्य करून टाका, नुसतं बस पळायचं आणि झोपायचं. अभ्यासावर थोडंफार इफेक्ट कमी करा. ठीक आहे. पाणी व्यवस्थित प्या. पाण्यासोबत तुम्ही हे इलेक्ट्रोल पावडर आहे हे पण सोबत घेत चाला. याचा इफेक्ट असते भैया, इलेक्ट्रोल पावडरचा इफेक्ट असते. नाही तर तुम्ही ते बरेचसे पोरं घेतात प्रोटीन जे असते ना, ते प्री वर्कआउट आणि काय ते, तर ते जे घेत असेल ते चालू राहते. फक्त नवीन काही गोष्टी ट्राय करू नका आता शेवटच्या दिवसामध्ये. ठीक आहे. आता फक्त एक उरते की आपलं ते तिथं राऊंड कसे मारणे, तर 14 राऊंड, त्याची बी प्रॅक्टिस तुम्ही करत घ्या. 14 राऊंड तुम्हाला स्वतःच मोजणं आहे, तिथं कोणी तुम्हाला सांगणार नाही किती राऊंड झाले काय झाले, तर ते बी त्याची सवय लागा. आता हेडफोन घालून पळणं बंद करा सध्या, फक्त काउंटिंग करत चाल. तुम्ही किती बी राऊंड मारले तर काउंटिंगची तुम्हाला सवय लागली पाहिजे शेवटच्या दिवसामध्ये. ठीक आहे. आता ज्या गोष्टी राहिल्या असेल त्या मी ट्राय केले सांगायचं, आता ज्या राहिल्या तर राहिल्या. ठीक आहे बा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया. ज्यानं चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ भैया. तोपर्यंत जय हिंद.